नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत 200 सोनाली कोंबडी पालन खर्च आणि उत्पन्न। थोडक्यात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 200 सोनाली कोंबड्या किती अंडे देतील किंवा आपल्याला दिवसाला किती अंडे भेटतील, तसंच यांच्यासाठी जागा किंवा शेड किती लागेल, खर्च किती येईल आणि महत्त्वाचं म्हणजे यांना खाद्य किती खातील आणि त्यांना खर्च किती येईल, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत। सोबतच सोनाली कोंबड्या खरंच परवडतात का, म्हणजे जर आपण 200 सोनाली कोंबड्या पाळल्या तर यांना आपण या ठिकाणी कशा प्रकारे सांभाळलं पाहिजे आणि आपल्याला सांभाळून खर्च किती लागेल, उत्पन्न किती भेटेल, ही माहिती या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकही सेकंद न चुकता बघायचा आहे आणि हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तसंच जे माझे मित्र या चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण लवकरच शेळी पालन आणि कोंबडी पालनसाठी मोफतमध्ये प्रशिक्षण ट्रेनिंग आणणार आहोत। जर तुम्हाला येणाऱ्या काळात आपले असेच व्हिडिओ बघायचे असेल किंवा येणाऱ्या काळातील आपली ट्रेनिंगचा लाभ यामध्ये घ्यायचा असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय लगेच मला आत्ताच्या आत्ता कमेंट करून सांगा। तर बघा मित्रांनो, 200 सोनाली कोंबड्या जर तुम्हाला पाळायच्या असेल तर त्यांना सर्वात प्रथम या ठिकाणी त्यांच्यासाठी शेड बांधणं खूप गरजेचं आहे। आता बरेच लोक कोंबडी पालन जे आहेत आपल्या गोठ्यामध्ये किंवा आपल्या एखाद्या रूममध्ये करत असतात, पण जर तुमच्याकडे योग्यरित्या व्यवस्थित जर त्यांना सांभाळण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही या ठिकाणी शेड बांधून घ्यायचं आहे। तुम्हाला शेड कसं बांधायला लागेल तर बघा, तुम्हाला या ठिकाणी वरती पक्का शेड हवा असेल किंवा पक्का पत्रा पाहिजे आणि सोबतच चारही बाजूंनी या ठिकाणी पक्की लोखंडाची जाळी असणं गरजेचं आहे। असं का? कारण की रात्रीच्या वेळेस तुमच्या फार्ममध्ये कुत्रे असेल, लांडगे असेल, कोल्हे असेल किंवा इतर अनेक जंगली प्राणी असेल तर त्यांच्यापासून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे। तसंच या ठिकाणी साप असेल, मुंगूस असेल किंवा मग अनेक असे किडे असतील ज्यांच्यापासून तुमच्या कोंबड्यांचं संरक्षण आपल्याला कसं करता येईल याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। त्यामुळेच आपल्याला आपले जो फार्मचा फ्लोअर आहे किंवा जी खालचा पाया आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सिमेंटचा कोबा करून घ्यायचा आहे, जाळी बसवायची आहे आणि त्यांना साईडनी ताडपत्री लावायची आहे, म्हणजे त्यांना ऊन, वारा, पाऊस असेल त्यापासून त्यांचं संरक्षण होईल। आता हे झालं शेडबद्दल। आता त्यानंतर तुम्ही सोनाली कोंबडी पालन ही जर अंड्यांसाठी करत असाल तर साहजिकच तुम्हाला त्यांना अंडे देण्यासाठी योग्य तशी व्यवस्था केली पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही टोकऱ्या वापरू शकता किंवा मग तुम्ही तेलाचे डब्बे वापरू शकता किंवा मग तुम्ही त्यांना एक विशिष्ट तुम्हाला जशी योग्य वाटलं तशी अंडे देण्यासाठी त्यांना एक सुटेबल, कम्फर्टेबल अशी जागा तुम्ही करू शकता, बरोबर। आता हे झालं शेडबद्दल। आणि मग शेड किती लागेल तर शेड लागेल तुम्हाला जर बघायचं गेलं तर एक मोठी कोंबडी सरासरी 1 ते 1.5 स्क्वेअर फूट जागा तिला या ठिकाणी लागत असते। मग आपल्याकडं जर 200 कोंबड्या असतील तर आपलं एक सरासरी 200 ते 300 स्क्वेअर फूट शेड असणं गरजेचं आहे। त्यामध्ये तुम्ही वरती आणि खाली मजला बनवू शकता, म्हणजे वरती आणि खाली तुम्ही त्यांना बांबू बांधून कप्पे करा, म्हणजे तुम्हाला 200 स्क्वेअर फुटामध्ये 400-500 स्क्वेअर फुटा इतकी जागा होऊन जाते। कसं तर कोंबडी एकावर एक बसली किंवा मग तुम्ही त्यांना कप्पे केले तर ते आपल्या आपल्या कप्प्यामध्ये जाऊन बसत जाईल। आणि दुसरी गोष्ट, यांना खर्च किती लागेल तर एक सरासरी 20 ते 30 हजार रुपये यांना एक शेडचा खर्च लागून जाईल। आता हे झालं आपलं शेडबद्दल। आता कोंबड्या आणायच्या आहेत आपल्याला तर तुम्ही डायरेक्ट 200 मोठ्या सोनाली कोंबड्या आणू शकता, ज्या तुम्हाला 200, 300, 400 पर्यंत भेटून जातील, पण यामध्ये तुमचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात येऊन जाईल। मग आणि तुम्हाला माहीत पण नसेल की या कोंबड्याने योग्य ते वॅक्सिनेशन किंवा लसीकरण दिलेलं आहे की नाही। त्यामुळे तुम्ही एक अशी पण टेक्निक वापरू शकता, जसे की मी तुम्हाला आता सांगतोय। तुम्ही काय करायचं आहे, 400 सोनालीचे तुम्ही पिल्लं आणा, 1 दिवसाचे पिल्लं आणा, तुम्हाला जे आरामशीर 25-30 लईतले तुम्हाला 40 रुपयाच्या आत ट्रान्सपोर्टेशन पोडमध्ये पडून जातील किंवा मग ट्रान्सपोर्टेशनचा खर्च तुम्हाला वेगळा लागू शकतो, पण तुम्हाला 20 ते 40 रुपयाच्या आत 1 दिवसाची पिल्लं या ठिकाणी भेटून जातील। मग तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी 400 पिल्लं आणायचे आहेत आणि 400 पिल्लं
या ठिकाणी आणल्यानंतर तुमचे 50 एक पिल्लं तर कमीत कमी मरणारच आहेत, किती काय केलं तरी. मग तुम्ही समजा 50 पिल्लं मरतूक पकडली आणि आपल्याजवळ उरले 350 पिल्लं. आता 350मधून आपले एक सरासरी आपण 150 कोंबडे पकडले आणि 200 कोंबड्या पकडल्या. आता ही संख्या पुढं मागं असू शकते, पण आपण एक अंदाजा सांगतोय. आता बघा, जर आपल्याकडं 150 कोंबडे आहेत आणि 200 कोंबड्या आहेत, बरोबर, मग साहजिकच आपल्याला काय करायचं आहे, अंडी उत्पादन करायचं आहे. त्यामुळे आपल्याला फक्त ह्या कोंबड्याच लागणार आहेत. मग आपण काय करायचं, यांना 3 ते 4 महिने सांभाळून या कोंबड्या जर आपण बघायचं गेलं तर 5-1 महिन्यानंतर 5-6 महिन्यानंतर अंड्यावरती येतील. तोपर्यंत कोंबड्यांना सांभाळायला लागेल. आणि 4-1 महिन्याचे जे कोंबडे होतील म्हणजे ते अगदी विकायला येईपर्यंत त्यांना सांभाळायचं. आणि 150 कोंबडे जे आहेत आपल्याजवळ त्यांना आपण एक कमीत कमी 400 रुपयांनी जरी सेल केलं तर 400 गुणुले 150 आपण कोंबड्यांचा हिशोब काढला तर एक 60,000 रुपये आपल्याला कोंबडे विकून भेटतील. बघा, पुन्हा सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐका. 400 आपण पिल्लं घेतली, त्यामधून 50 एक सरासरी मेली, 200 आपल्याला कोंबड्या भेटल्या आणि 150 आपल्याला कोंबडे भेटले. आपल्याला कोंबड्यांची गरज नव्हती म्हणून आपण ते कोंबडे मोठे होऊन या ठिकाणी त्या कोंबड्यांना विकून टाकलं. म्हणजे कोंबडे विकून आपल्याला किती भेटले, 150 गुणुले 400 एक कोंबडा विकला, 60,000 रुपये आपल्याला कोंबड्या विकून भेटल्या. मग बघा, आपण ह्या कोंबड्या 5 ते 6 महिने अंड्यावर येईपर्यंत यांना कोणते उत्पादन आपल्याला नव्हतं तोपर्यंत आपण त्यांना सांभाळ केला. म्हणजे जर बघायचं गेलं तर आपल्याला त्यांना खाद्य चारावं लागलं. तसंच आपल्याला कोंबडे जे होते त्यांना देखील आपल्याला खाद्य चारावं लागलं होतं. सोबतच बाकी आपल्याला शेडचा खर्च आला होता 20-30 हजार रुपये आणि पिल्लं आणण्यासाठी खर्च आला होता 12,000 रुपये. आणि जेव्हा आपण कोंबडे विकले 60,000 रुपयाला तर या 60,000मधून आपला शेडचा खर्च असेल, यांच्या खाद्यांचा खर्च असेल आणि पिल्लं आणल्याचा खर्च असेल, असा संपूर्ण खर्च आपल्या या 60,000मधून वसूल होऊन गेलेला आहे. म्हणजे बघा, जर बघायचं गेलं तर आपल्याला एक शेड पण फुकट झालं, कोंबड्या पण आपल्याला फुकट भेटल्या, बरोबर. फक्त आपल्याला या ठिकाणी 5 ते 6 महिने यांचा सांभाळ करावा लागला, तेवढी आपली मेहनत यांना द्यावी लागली. म्हणजे कोंबडे विकून आपला हा खर्च वसूल झाला. आता आपल्याकडे राहिल्या 200 सोनाली कोंबड्या. आता 200 सोनाली कोंबड्या आहेत, यांना आपला दिवसाला खर्च काय येईल ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, आता या ठिकाणी 200 कोंबड्या आहेत आणि बघायला गेलं तर एक जी मोठी कोंबडी आहे 200 एक सोनाली कोंबडी, तर तिला एक सरासरी 100 ग्रॅम तरी आपल्याला त्याला खाद्य खाण्यासाठी द्यावं लागेल, बरोबर आहे. मग आता 200 आपल्याकडं कोंबड्या असतील तर त्यांना सरासरी 20 किलो खाद्य दिवसाला द्यावं लागेल. आता जर तुम्ही विकतचं खाद्य आणायचं ठरवलं तर त्यांना किती खाद्य द्यावं लागेल, तर बघा, विकतचं खाद्य भेटतं 30-32 रुपयाच्या आसपास किलो, बरोबर. 1 किलो 32 रुपयाच्या आसपास आपल्याला भेटतं. जर आपण 32 गुणुले 20 किलो खाद्य जर समजा आपण त्यांना दिलं तर आपल्याला खर्च येतो 640 रुपये खाद्य खर्च. आता 640 रुपये जर आपला खाद्य खर्च आला तर आपल्याला हा खाद्य खर्च खूप झाला आहे. मग ह्यातून आपल्याला काय करायचं आहे, जर आपण खाद्य खर्च कमी केला तर आपल्याला आणखी प्रॉफिट आपला वाढू शकतो. त्यामुळे आपण काय करायचं आहे, आपलं जे शेड आहे किंवा आपलं जे खुराडा आहे त्याच्या आजूबाजूने 5 ते 6 फूट उंचीचं आपल्याला या ठिकाणी एक कंपाऊंड करायचं आहे. त्या कंपाऊंडमध्ये आपण शेवग्याचे असेल किंवा सुबाबळीचे असेल किंवा तुम्हाला जी बाग लावायची ते झाडं तुम्ही लावू शकता आणि त्याच्या सावलीमध्ये दिवसभर कोंबड्या चरतील. तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कंपाऊंड करा, म्हणजे त्यामध्ये असं कंपाऊंड करा की बाकीचे बाहेरचे जे कुत्रे बित्रे असेल ते मध्ये येणार नाही आणि आपल्या कोंबड्या बाहेर जाणार नाही, बरोबर. त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जर गुरं असतील तर त्यांचं शेण टाकून तिथं तुमचा गोठा तयार करा. म्हणजे ह्या कोंबड्या काय करतील की त्या मोकळ्या जागेमध्ये त्या शेणाच्या उकिड्यावरती चरतील. सोबतच तुम्ही ॲझोला लावा. ॲझोला कसा लावायचा आहे मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ नक्कीच बनवेल. जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला लगेच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय तर ते अगोदर मला कमेंट करून सांगा, बरोबर. तर बघा, तुम्ही ॲझोला लावू शकता. सोबतच शेवगा असेल, त्याचप्रमाणे सुबावळा असेल, त्याचा पाला या कोंबड्या खातील आणि थोडाफार त्यांचा खाद्य खर्च कमी होईल. त्याचप्रमाणे शेणामधले उकिड्यावरचे किडे हे खातील. तसंच आता आपण जर गावाकडं कोंबडी पालन करतो आहे, कारण की प्रत्येकजण गावाकडंच कोंबडी पालन करत असतं,
मग त्यावेळेस काय होतं की आपल्या शेतामध्ये जो पण काही भाजीपाला असतो, खराब भाजीपाला, तो पण आपण त्यांना खायला देऊ शकतो. तसेच मार्केटमधील जो वेस्टेज भाजीपाला असेल तो देखील तुम्ही त्यांना खायला देऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही मच्छी वेस्ट टाकू शकता आणि किडे देखील बनवू शकता. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्यांना अनेक प्रकारचं खाद्य या ठिकाणी घरगुती उपलब्ध करून देऊ शकता. मग तुम्ही ते खाद्य तुम्ही जर देत असाल तर तुम्ही तुमचा 40% जरी खाद्य खर्च कमी केला तरी तुम्हाला या ठिकाणी 360 रुपये विकतच्या खाद्याचा खर्च लागेल. बरोबर. मग जर 360 रुपये तुम्हाला 60% जर आपण पकडलं आणि 360 रुपये तुम्हाला दिवसाला खाद्य खर्च लागला हा विकतचा. आता आपण बरेच लोक बोलतील की संपूर्ण आपण 100% घरगुती खाद्य देऊ शकतो का? बघा, तुम्ही 100% घरगुती खाद्य देऊ शकता, कारण की जर आपण बघायला गेलो चिमणी, कावळ्या असेल किंवा इतर सर्व पक्षी असेल त्यांना कोण विकतचं खाद्य देतं? ते तर हे निसर्गातून ज्यांना जे खाद्य भेटतं ते खाऊनच ते जगत आहेत. बरोबर. आणि ते निरोगी पण राहत आहेत. तसं तुमच्या कोंबड्या देखील अगदी निरोगी राहतील. त्यांना जो तुम्ही घरगुती खाद्य देत असाल, मोकळ्या चरायला सोडत असाल तर त्या जगतीलही. पण एवढंच आहे की तुमचं जसं हवं तसं प्रोटीन त्यांना रोजच्या रोज या ठिकाणी भेटणार नाही. त्यामुळे तुमच्या अंडी उत्पादनामध्ये या ठिकाणी घट पण बघायला भेटू शकते. त्यामुळे आपण काय करणार आहे, त्यांना थोडंफार आपण विकतचं खाद्य देणार आणि थोडंफार घरगुती देणार. आता हे झालं खाद्याबद्दल. खाद्याचा खर्च किती आला होता तर 360 रुपये दिवसाला. आता बघा, आपण मोठ्या प्रमाणात कोंबडी पालन करतो आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, त्यांना वॅक्सिनेशन, औषधं, फवारण्या या ठिकाणी कराव्या लागतील. मग आपण काय करणार, या ठिकाणी त्यांना वॅक्सिनेशन आपण महिन्याला 500 रुपयाचं जरी केलं तरी आपण दिवसाचा खर्च काढूया तर एक सरासरी 20 रुपये आपण पकडून चालूया दिवसाला. म्हणजे बघा, 360 अधिक 20 380 रुपये आतापर्यंतचा आपला दिवसाचा खर्च झाला आहे. त्यानंतर आपण छोटा मोठा खर्च पकडूया, ज्यामध्ये आपला काही बल्ब एखाद्या दिवशी उडाला किंवा आपल्या 2-3-6 महिन्याला आपली ताडपत्री वगैरे फाटली. मग असा आपण एक छोटा मोठा खर्च पकडूया, ज्यामध्ये आपलं दिवसाचं आपलं एखादा 2 युनिट लाईट बिल असेल, असं असेल, किंवा आपल्या गाडीचा खर्च असेल. असा संपूर्ण खर्च आपण 30 रुपये दिवसाला अतिरिक्त पकडला. म्हणजे बघा, 360 अधिक 20 अधिक 30 असा जर आपण हिशोब केला तर एक आपला खर्च जो निघतो आहे तो येतो आहे 410 रुपये आपल्याला दिवसाचा खर्च आला. आता आपण उत्पन्न बघूया. बरोबर. पण उत्पन्न बघण्या अगोदर बघा, सर्वांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, मी तुमच्या भावासारखा आहे, तुमच्या मुलासारखा आहे, तुमच्या मित्रासारखा आहे. फक्त मला इतकंच सांगणं आहे की आपण खूप मेहनतीने, अतिशय वेळात वेळ काढून कष्टाने मेहनतीने हा व्हिडिओ बनवला आहे आणि प्रत्येकाला ही माहिती भेटावी. अगदी मोफतमध्ये आपण व्हिडिओ आणत असतो आणि मला वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याला किंवा प्रत्येक जो पण नवीन उद्योजक असेल त्याच्यापर्यंत ती माहिती भेटावी, त्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. आणि तुमच्याच फायद्यासाठी आपण लवकरात लवकर मोफतमध्ये ट्रेनिंग देखील आणणार आहोत. पण त्याच्या बदल्यात आपण जास्त काही मागत नाही आहे. फक्त इतकीच विनंती आहे की प्रत्येकाने लगेच आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, कारण की बरेच लोक लाईक करत नाही आहे. तर लाईक करा, तुम्हाला मेहनत नाही आहे, लाईक करा. आणि असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आता तुम्ही आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय अशी एक मला कमेंट करा. आणि सोबतच तुम्ही कोंबडी पालन सुरू करणार असाल तर तशी एक कमेंट करा. आणि या ठिकाणी तुमच्याकडे जर अगोदरच कोंबड्या असेल तर तशी एक मला कमेंट करा. बरोबर. तर 2 कमेंट प्रत्येकाने करायच्या आहेत. व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. तर बघा, आपण वळूया आता आपल्या मेन मुद्द्याकडे, जे आहे आपलं उत्पन्न. आता उत्पन्न किती भेटेल तर बघा, जी आपली सोनाली कोंबडी असते ती वर्षाकाठी 160, 170 किंवा 180च्या आसपास आपल्याला अंडे देत असते, किंवा त्यापेक्षा जास्त पण देते जर तिला हवं तसं प्रोटीन भेटलं तर. मग बघा, जर आपण 170 अंडे सरासरी मानले किंवा 180 मानले तर बघा, 365 दिवस असतात वर्षात आणि त्यातून 180 आपल्याला अंडे भेटत असतील. मग आपण रेशो काढूया तर 50% अंडे वर्षाकाठी या कोंबडी देत असते. म्हणजे जर आपल्याकडे 200 कोंबड्या असतील तर आपल्याला एक सरासरी 100 अंडे दिवसाला भेटली पाहिजे, जर आपलं या ठिकाणी खाद्य व्यवस्थित असेल तर. मग जर आपण 100 अंडे दिवसाला पकडले आणि एक अंडं आपण 10 रुपयाला विकलं, बघा अंड्याचा रेट हा तुमच्या या ठिकाणी तुमच्या पूर्णपणे तुमच्या मार्केटिंगवर अवलंबून असतो. बरोबर. आता अंडे कसे विकायचे, कुठं विकायचे, मार्केट कसं शोधायचं किंवा दररोज अंडे कसे विकायचे यावरती आपण एक
सविस्तर 20 मिनिटापेक्षा जास्त अगदी डिटेलमध्ये सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला जो तो बघायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला मी कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. हा व्हिडिओ संपल्यावर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघून घ्या की अंडे कसे विकायचे, कुठं विकायचे, बरोबर. कारण की हाच प्रॉब्लेम प्रत्येकाला येत असतो. मग आपण बघूया, जर 100 अंडे आपल्याला भेटले आणि 10 रुपयाला आपण एक अंडं विकलं तर 1000 रुपये आपल्याला उत्पन्न भेटते. आता 1000 उत्पन्नामधून आपण 410 रुपये आपला दिवसाचा खर्च आपण वजा केला तर आपल्याला 590 रुपये दिवसाला आपल्याला या ठिकाणी शिल्लक राहते. आता 590मधून आपण 590ला आपण महिन्याचा जर हिशोब काढला तर 590 गुणिले 30 तर एक सरासरी 17,700 रुपये आपल्याजवळ या ठिकाणी नफा किंवा आपली कमाई या ठिकाणी आपल्याला भेटते. जरी आपण किती जरी नाही म्हणलं तरी आपल्याला या ठिकाणी कमी अंडे भेटले तर त्यानुसार तुम्हाला जी किंमत भेटेल आणि जितके अंडे भेटतील त्याचा हिशोब काढून आणि तुमचा खर्च वजा करून तुम्ही बाकीचं गणित देखील करू शकता. बाकी आपल्याला 200 कोंबडे आहेत, मग त्यानुसार आपल्याला काही कोंबड खतही भेटेल, पण आपण त्याचा नफा या ठिकाणी पकडत नाही आहे. कारण की जे आपल्याला काही कोंबड खत भेटेल ते आपण आपल्या शेतातच वापरून टाकू शकतो किंवा जर तुम्हाला विकता येत असेल तुम्ही विकू पण शकता, बरोबर. आता ही संपूर्ण आपण या ठिकाणी माहिती बघितलेली आहे. आता बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की सर तुम्ही असं म्हणतात की बऱ्याच वेळा हे सक्सेस होत नाही आहे किंवा बऱ्याच वेळा अंडे कमी भेटतात, बऱ्याच वेळा अंडे या ठिकाणी विकले जातच नाही किंवा भाव कमी भेटतो, तसंच खाद्य खर्च कधीकधी जास्त लागून जातो किंवा कोंबड्यांची मरतूक कधीकधी जास्त मोठ्या प्रमाणात होते. आता बघा, जर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं गेलं तर बघा, अनेक ठिकाणी काय होतं की वेळच्या वेळी खाद्य दिलं जात नाही, वेळच्या वेळी औषधं दिले जात नाही किंवा हवं तसं आपण अनुभव घेत नाही किंवा हवं तशी आपण अगोदर माहिती घेत नाही आहे, बरोबर. मग त्यामुळे काय होतं की बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान पण बघायला भेटतं. मग त्यामुळे काय करायचं, जेव्हा पण तुम्ही कुक्कुटपालन असेल किंवा शेळीपालन असेल, जेव्हा तुम्ही हा उद्योग सुरू करता असाल तर त्याच्या तुम्ही 2-3 महिने अगोदर ह्याचा अनुभव घ्या, याची माहिती घ्या. फक्त माझीच माहिती नका घेऊ, तर तुम्ही तुमची स्वतःची देखील आधी अगोदर माहिती घ्या, अनुभव घ्या आणि मग तुम्ही धंद्यामध्ये उतरा. कारण की धंद्यामध्ये जेव्हा तुम्हाला स्वतःला ह्याबद्दल पुरेपूर माहिती असेल तेव्हा हा नक्कीच यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे अगोदर तुम्ही स्वतः माहिती घ्या, अनुभव घ्या आणि मग उतरा, नक्कीच तुम्हाला यश भेटेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.